ही 32 वर्षाची आहे. 1 वर्षापासून बाळासाठी तिचे प्रयत्न पण चालू आहेत. पण तिच्या लक्षातच आलं नाही की ती प्रेग्नंट आहे. कारण ज्या दिवशी तिचे पिरियड्स यायचे होते, त्या दिवशी तिला थोडी ब्लिडिंग झाली. तिला वाटलं की हा नेहमीचाच पिरियड आहे आणि खरं म्हणजे ती प्रेग्नंट होती आणि ती प्रेग्नन्सी गर्भाशयात नव्हती. म्हणून तिला नॉर्मल पिरियड आला नाही, तर थोडंसं स्पॉटिंग आणि थोडं ब्लिडिंग झालं. ती प्रेग्नन्सी फॅलोपिन ट्यूबमध्ये वाढत होती, जिला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो. तर आज ऑपरेशनमध्ये आपल्याला दिसतंय ट्यूब अगदी फुटायच्या अवस्थेत होती. वेळेवर जर लक्षात आलं नसतं तर काही रुग्णांच्या जीवावर पण ते बेततं. म्हणून लक्षात ठेवायचं की प्रत्येक ब्लिडिंग म्हणजे नेहमीचा पिरियड नसतो. जर ब्लिडिंग वेगळं झालं, कमी झालं आणि त्यानंतर पोटामध्ये जर दुखत असेल, वेदना होत असतील, तर कधीकधी ती एक्टॉपिक पण असू शकते. एक छोटासा अल्ट्रासाऊंडची तपासणी आपलं आयुष्य वाचवू शकतो. एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये वेळेवर लक्षात येणं हाच मोठा बचाव आहे.